नमस्कार मंडळी, वेलकम टू लॉ माइंडेड DNM. आज आपण एक ब्रँड न्यू सिरीज सुरू करत आहोत, लॉ ऑफ बँकिंग. आणि या सिरीजची सुरुवात आपण करणार आहोत सर्वात मोठ्या टॉपिकने, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजेच आपली RBI. सगळ्या बँकचा बाप म्हणजे RBI. पण RBI नक्की काय काम करते, कानूनने त्यांना कोणते पॉवर्स दिले आहेत आणि कोणत्या गोष्टी करण्यापासून स्ट्रिक्टली रोखला आहे. एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी RBIचे कोर फंक्शन्स सेक्शन 17 आणि सेक्शन 19 कसे लिहायचे, चला डिकोड करूया. आपल्या समोर हा 13 मार्क्सचा सॉलिड ब्लूप्रिंट आहे. आपण फटाक्यात कव्हर करणार आहोत ती एपेक्स बँक, कोर फंक्शन्स ऑफ RBI, परमिटेड बिझनेस अंडर सेक्शन 17, प्रोहिबिटेड बिझनेस अंडर सेक्शन 19 आणि शेवटी एक परफेक्ट कन्क्लुजन आणि एक्झाम स्ट्रॅटेजी. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या पॉइंटने. नंबर 1, दी एपेक्स बँक. बघा मंडळी, हा पॉइंट मी इथे मुद्दाम हायलाइट करतोय कारण हा टॉपिक परीक्षेमध्ये जवळपास 13 मार्क्ससाठी येतो. 13 मार्क्स म्हणजे एक मॅसिव्ह ऑपॉर्च्युनिटी आहे तुमचा स्कोअर डायरेक्ट बूस्ट करण्याची. जर आपण आजचा हा ब्लूप्रिंट स्ट्रक्चर फॉलो केला तर 1 मार्क पण कट होणार नाही. ओके, लेट्स डाइव्ह इनटू दिस. आपल्या एक्झाम आन्सरचा पहिला पार्ट असणार आहे इंट्रोडक्शन, जिथे आपण RBIला दी एपेक्स बँक म्हणून एस्टॅब्लिश करणार आहोत. RBI हा आपला एपेक्स बँक आहे, म्हणजे सर्वोच्च बँक, जो 1 एप्रिल 1935ला एस्टॅब्लिश झाला. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, RBI नॉर्मल पब्लिक बरोबर डीलिंग करत नाही. ते प्रॉफिटसाठी काम करत नाहीत, तर देशाची इकॉनॉमी स्टेबलाइज करण्यासाठी काम करतात. हे फाउंडेशनल फॅक्ट्स पेपरवर आलेच पाहिजेत. आता येऊया आपल्या दुसऱ्या मेन भागाकडे. नंबर 2, कोर फंक्शन्स ऑफ RBI. पेपर चेक करणारे एक्झामिनरची नजर या स्पेसिफिक पिलर्सवर असणार आहे. एक्झाममध्ये पहिले हे 5 कोर फंक्शन्स लिहा. नोट इश्यू, बँकर टू गव्हर्नमेंट, लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट, कंट्रोलर ऑफ क्रेडिट आणि कस्टोडियन ऑफ फॉरेक्स. ही तुमच्या उत्तराची अल्टिमेट चेक लिस्ट आहे. लेट्स ब्रेक देम डाऊन क्विकली. पहिले 2 फंक्शन्स आहेत, सोल राईट ऑफ नोट इश्यू अंडर सेक 22 आणि बँकर टू द गव्हर्नमेंट अंडर सेक 20 अँड 21. भारतात करन्सी नोट्स प्रिंट करण्याची मॉनॉपॉली फक्त आणि फक्त RBIकडे आहे, फक्त 1 रुपी नोट सोडून, जो मिनिस्ट्री ऑफ फायनान्स करते. दुसरी गोष्ट म्हणजे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे अकाउंट्स हँडल करणे आणि त्यांना ॲडवाईस देण्याचं काम RBI करते. जसे आपण आपल्या बँकेत जातो तसं सरकार आपल्या फायनान्शियल कामासाठी RBIकडे जाते. तिसरा आणि खूप भारी फंक्शन आहे बँकर्स बँक अँड लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट. जेव्हा एखाद्या कमर्शियल बँककडे पैसे संपतात आणि ती बुडण्याच्या म्हणजे फेल होण्याच्या एकदम मार्गावर असते, तेव्हा कोण येते मदतीला? RBI त्यांना इमर्जन्सी फंड्स देते आणि एक अल्टिमेट सेव्हियर म्हणून स्टेप इन करते. चौथा आणि 5वा फंक्शन, कंट्रोलर ऑफ क्रेडिट आणि कस्टोडियन ऑफ फॉरेन एक्सचेंज. मार्केटमध्ये इन्फ्लेशन म्हणजे महागाई कंट्रोल करण्यासाठी RBI रिपो रेट सारखे टूल्स वापरते आणि त्याचबरोबर फेमाच्या अंडर देशाचा फॉरेन एक्सचेंज आणि आपल्या रुपयाची व्हॅल्यू मेंटेन करण्याची पूर्ण जबाबदारी RBI घेतं. आता येऊया आपल्या तिसऱ्या महत्त्वाच्या पॉइंटवर. नंबर 3, परमिटेड बिझनेस अंडर सेक्शन 17. सो द क्रुशियल पॉइंट इज, कानूनने RBIला नक्की काय बिझनेस करण्याची एक्सप्लिसिटली परमिशन दिली आहे. आता येऊया सेक्शन 17वर. 1, असेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स. ते बँक्स आणि गव्हर्नमेंटकडून डिपॉझिट्स घेतात, पण त्यावर इंटरेस्ट म्हणजे व्याज ॲब्सोल्युटली देत नाहीत. 2, ओपन मार्केट ऑपरेशन्स. इकॉनॉमीमध्ये लिक्विडिटी म्हणजे कॅश ॲडजस्ट करण्यासाठी ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकत घेतात किंवा विकतात. आणि डिस्काउंटिंग बिल्स, हे इंग्लिश लीगल टर्म्स पेपरमध्ये असेच आले पाहिजेत. आणि या सेक्शनमध्ये हा एक कीवर्ड अतिशय महत्त्वाचा आहे, वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस, म्हणजेच WMA. हा कीवर्ड एक्झाम पेपरवर फ्लॉलेसली स्पेल केला गेला पाहिजे. जेव्हा गव्हर्नमेंटकडे टेम्पररी कॅशची कमी असते तेव्हा RBI त्यांना हे शॉर्ट टर्म ॲडव्हान्स लोन्स देते. हे कीवर्ड लिहिला तर टॉप मार्क्स पक्के समजा. आणि हे ब्रिलियंटली इलस्ट्रेट करतं की बँकिंग लॉमध्ये किती स्ट्रिक्ट बाउंड्रीज आहेत. एकीकडे आहेत सेक्शन 17चे ग्रीन लाईट पॉवर्स म्हणजे परमिटेड बिझनेस, आणि एकदम विरुद्ध बाजूला आहेत सेक्शन 19चे ॲब्सोल्यूट रेड लाईन प्रोहिबिशन्स. हा कंट्रास्ट उत्तरात आला की वेटेज खूप वाढतात. तर ते रेड लाईन्स नक्की काय आहेत आपण पाहूया चौथ्या पॉइंटमध्ये. नंबर 4, प्रोहिबिटेड बिझनेस अंडर सेक्शन 19. लक्ष द्या, एक्झामिनर हा पॉइंट नक्की चेक करतो की तुम्हाला RBIचे लिमिट्स माहीत आहेत का. सेक्शन 19 नुसार RBI हे बिझनेस करू शकत नाही. फर्स्ट, कॅनॉट एंगेज इन ट्रेड. ते कोणताही कमर्शियल व्यापार किंवा ट्रेड करू शकत नाहीत. सेकंड, कॅनॉट परचेस शेअर्स. ते दुसऱ्या बँक्सचे शेअर्स विकत घेऊ शकत नाहीत कारण ते रेग्युलेटर आहेत, ओनर नाहीत बनता येत त्यांना. थर्ड, कॅनॉट लेंड ऑन इममुव्हेबल प्रॉपर्टी.
आरबीआय रिअल इस्टेटवर म्हणजे जमीन किंवा बिल्डिंगवर लोन देत नाही. आणि फोर्थ, कॅनॉट पे इंटरेस्ट. आरबीआय डिपॉझिट्सवर व्याज पे करत नाही. आता आपण आपल्या मास्टर ब्लूप्रिंटच्या शेवटकडे आलो आहे. नंबर 5, कन्क्लुजन अँड एक्झाम स्ट्रॅटेजी. एका लॉंग अँसरला शेवटी एक स्ट्रॉंग क्लोजिंग स्टेटमेंट लागतोच. एक्झाममध्ये हे एक्झॅक्ट सेंटेन्स तुमचा गोल्डन कन्क्लुजन म्हणून लिहा. ते म्हणजे The RBI Act represents a perfect balance of immense power and strict safeguards, protecting the national economy from risk. हे एक वाक्य तुमच्या पूर्ण 13 मार्कच्या आन्सरला प्रोफेशनली टायअप करेल आणि एक्झामिनरला नक्की इम्प्रेस करेल. तर मंडळी, एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी हे 5 कोर फंक्शन्स सेक्शन 17 आणि सेक्शन 19 नक्की लिहा. एक्झामिनर तुम्हाला टॉप मार्क्स देईल. या नवीन बँकिंग सिरीजची 13 मार्क ब्लूप्रिंट PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती लगेच डाउनलोड करा. जर हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा पुढचा पार्ट लवकर आणू का. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.